श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा, माझ्या प्रेमापासून लांब पळू नकोस. तुझ्या मनात जे आहे, तुला जे हवं आहे, ती प्रत्येक गोष्ट मी तुझ्यापर्यंत पाठवणार आहे. बाळा, थोडंसं समजून घे. तुझ्या आयुष्यात जी गोष्ट तुला मिळत आहे, ती प्रत्येक गोष्ट तुला माझ्यापासूनच प्राप्त होत आहे. बाळा, चिंताग्रस्त राहू नकोस. माझ्या बोलण्याकडे मन लावून लक्ष दे. तुझी प्रत्येक चिंता हरण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी आई टाईप कर. जीवनात कुठलाच रस उरला नाही असं तुला वाटत असेल तर बाळा थांब. या गोष्टींचा विचार करणं बंद कर. नकारात्मक विचार तुझ्या मनात येत आहेत, याचाच अर्थ तू कुठल्या तरी संकटामध्ये फसला आहेस. बाळा, जो व्यक्ती संकटामध्ये फसतो त्याच्या मनात नेहमीच नकारात्मक विचारांचा प्रभाव पडत असतो. म्हणून बाळा, या संकटातून तुला वाचायचं असेल तर तुला या संदेशाची खूप गरज आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर. बाळा, ज्या ज्या वेळेस तुला माझी गरज असणार आहे त्या वेळेस मी तुझ्यासाठी उपलब्ध असणार आहे. बाळा, तू थोडासा विचार करून बघ की जर या जगात तुला कोणी कुठलीही मदत करत नसेल तर त्यावेळी मी आहे हे विसरू नकोस. तुझ्या प्रत्येक कार्यासाठी मी तुला चांगली मदत करत आहे. बाळा, मी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुला प्रत्येक वेळी काही ना काही गोष्टींमध्ये मदत करत आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर. बाळा, येणारा दिवस तुझ्यासाठी रोज काहीतरी नवीन घेऊन यावा यासाठी मी तुला खूप सारे आशीर्वाद पाठवत आहे. हे माझ्या बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझं बाळ आहेस. मी तुला तुझ्या माऊलीप्रमाणे जपणार आहे. या जगात जेवढी सारी माझी भक्त मंडळी आहे, प्रत्येक माझ्या बाळासारखं आहे. या जगात ज्यांनी तुला दुखावलं अशा प्रत्येकाला तुझ्याजवळ येण्यासाठी मी भाग पाडणार आहे. बाळा, माझ्या आशीर्वादांची तुला खूप गरज आहे हे मला माहीत आहे. म्हणून हे सर्वच आशीर्वाद तुला देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. म्हणून बाळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. जीवनात आर्थिक अडचण ही प्रत्येकाला येतच असते. जन्मताच कोणी धनदौलत घेऊन येत नाही. परंतु बाळा, ही अडचण जशी येते तशी सोडवलीही जाऊ शकते. जीवनात जास्त हव्यास करू नकोस. आहे त्यामध्ये समाधान मानायला शिक. बघ, तुझ्याकडे येणारी आर्थिक अडचण देखील पळून जाईल. बाळा, जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी एक योग्य वेळ ठरलेली आहे. जर आपण ठरलेल्या वेळेच्या आधीच घाई करून ती गोष्ट जर प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असू तर नक्कीच आपण संकटांमध्ये सापडलो जाऊ. म्हणून बाळा, वेळेचं योग्य नियोजन करणं ही देखील एक प्रकारची कला आहे आणि ही कला तुला शिकून घ्यायची आहे. बाळा, फक्त भक्ती करून भागत नाही तर भक्तीबरोबर तुला ज्ञानाची देखील खूप गरज आहे.
आणि हेच ज्ञान तुला देण्यासाठी आज मी तुझ्या समोर आलो आहे. तू जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी तुमचं बाळ आहे टाईप कर. बाळा, जीवनाच्या या धड्यामध्ये तुला आज नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे. देव म्हणतात, बाळा माझ्यापासून तू दूर पळू नकोस, माझ्या आशीर्वादांना डावलू नकोस. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला योग्यच मार्ग दाखवणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. तू जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलास तरी माझी दृष्टी तुझ्यावर कायम असणार आहेस, हे विसरू नकोस. ही सृष्टी माझीच आहे. मीच तुला बनवलं आहे. मीच तुझं संपूर्ण आयुष्य चांगलं करणार आहे. घाबरू नकोस, सुखाचे दिवस लवकरच जवळ येत आहेत. बाळा, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुला अनेक वेगवेगळ्या व्यक्तींशी संवाद साधायला मिळेल. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल, परंतु तुझ्यासाठी तो खूप रंजनकारक असेल. म्हणून बाळा, प्रत्येकाशी संवाद साधून योग्य तो अनुभव मिळवायला शिक. जीवनात फक्त 2 टाईम अन्न, वस्त्र, निवारा माणसाला एवढंच नको आहे, तर आपलं ज्ञान देखील खूप गरजेचं आहे. जो माणूस ज्ञानी आहे, अनुभवी आहे, त्याला भविष्यामध्ये कुठल्याच प्रकारे अडचणी येत नाही. म्हणून बाळा, अनुभवी बन, ज्ञानी बन. मी तुला खूप सारे अनुभव पाठवत आहे. ते अनुभवांमधून शिकायला खूप काही तुला मिळणार आहे. म्हणून बाळा, हेच अनुभव तुला प्रत्येक वेळी कामी पडणार आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. बाळा, या जगामध्ये आपलं काहीच नाही. सर्व काही आहे ते आपल्या भगवंताचं आहे. त्यांनीच आपल्याला सर्व काही दिलं आहे. मग आपण त्यांचं म्हणणं देखील ऐकायलाच हवं. म्हणून बाळा, आपले गुरु आपल्यासाठी जे काही करतात ते योग्यच करतात. ते जे सांगताय त्या मार्गावर जर आपण चालत असू तर जीवनात कुठलीच अडचण आपल्याला भेडसावणार नाही, हे देखील तेवढंच सत्य आहे. या खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेकदा खोटी स्वप्न पडत असतात. जसं की माझं खूप वाईट झालं, अशी नकारात्मक स्वप्न आपल्याला खऱ्याखुऱ्या जीवनात पडत असतात. परंतु प्रत्येक स्वप्न खरं होतं असं नाहीच. ते खरं होऊ द्यायचं की नाही हे आपल्या हातामध्ये आहे. जरी स्वप्न पडलं तरी ते सत्य नाही होऊ द्यायचं असं तुला वाटत असेल तर जीवनात कष्ट करण्यासाठी तयार ठेव. जेवढे कष्ट जास्त तेवढी प्रगती जास्त. आणि कष्टाला यश कसं मिळवायचं हे परमेश्वरावर सोडून दे. परमेश्वर त्याचा विचार करतील. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. बघ, जीवनात तुला कुठलीच अडचण कधीच सतावणार नाही. बाळा, या शांतमय जीवनात तू जेवढा शांत राहशील तेवढं तुझं आयुष्य खूप पुढे जाईल. जीवन तर मी शांत बनवलं होतं, परंतु तुम्हीच ते खूप धावपळीचं बनवलं. या धावपळीच्या जीवनात शांत राहायला शिक. योग्य निर्णय घ्यायला शिक. परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी योग्य मार्ग निवड. बघ, तुला जीवनात कोणाच्याही चरणाशी लोटांगण घेण्याची गरज पडणार नाही. ज्यांनी तुला फसवलं ते देखील तुझ्या पायाशी शरण येतील. बाळा, आजचा हा देवाने पाठवलेला व्हिडिओ खूप सुंदर होता. आजचा हा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर या सुंदर आणि भक्तिमय व्हिडिओला लगेच लाईक कर
आणि बाळा, असेच सुंदर भक्तिमय स्वामींचे व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.